लग्न स्थानातील राहुदेव तुमच्या आयुष्यामध्ये स्वभावामध्ये दृष्टपणा आणतात का? धनस्थानातील राहुदेव तुम्हाला अधिक कर्जबाजारी करतो का? चतुर्थातील राहुदेव तुमच्या सर्व महत्वाकांक्षा इच्छाशक्तीला कुठेतरी ब्रेक देतो का? दशमातील राहुदेव तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कर्मस्थानामध्ये असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामधली गती कमी करतात का? पंचमात राहुदेव असतील तर संततीचं सुख मिळत नाही. श्री स्वामी समर्थ. भास्कराचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना सांगण्यास खूप आनंद होतोय की तुम्ही राशीफळाचे व्हिडिओ माझे दर महिन्याला पाहत असता आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये दैनंदिनीमध्ये काही महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी तो महिना कसा आहे हे समजून घेत असता. आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमधून राहुदेवांबद्दलचं भय आणि राहुदेव हे तुमच्या जीवनामध्ये कोणती चांगली कामे करू शकतात, तुमच्या जीवनामध्ये कोणतं परिवर्तन घडवू शकतात का, याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. राहुदेव लग्नात आले की तो व्यक्ती हा स्वभावाने दृष्ट, व्यभिचारी किंवा अतिशीघ्र कोपी असा होतो. त्याचबरोबर राहुदेव हे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडथळे आणतात असा समज आहे, परंतु असं अजिबात नाही. लग्न भावातील राहुदेव हे तुम्हाला कल्पना शक्ती सुद्धा देत असतात. ते का, त्याची पुढे कारणं समजून घेऊयात. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचले जातील. या व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या अडचणी असतील त्यावरती सोल्युशन असणार आहे, ते समजून घेऊन तुमच्या कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती काय आहे, या पद्धतीने तुम्हाला काही अडचणी येत आहेत का, ह्या समजून घेऊन तुम्ही त्यामध्ये बदल नक्कीच करू शकता. राहुदेव हे प्रथम स्थानात आल्यानंतर सांगितलं जातं की असा व्यक्ती अतिशीघ्र कोपी, प्रत्येकाला राग निर्माण करून देणारे अशी त्याची स्थिती असते. प्रत्येकाला राग येईल अशा पद्धतीने त्याचं वक्तृत्व असतं, परंतु असं अजिबात नाही. प्रथम स्थानातील राहुदेव हे कल्पना शक्तीच्या जोरावर अनेक आव्हानं पेलवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. परंतु राहुदेवांची स्थिती कशी आहे तेही पाहणं गरजेचं आहे. राहुदेव लग्न स्थानात आले की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही कार्य हवंय, करायचं आहे, काम काहीतरी ठरवताय तुम्ही, ते फक्त बुद्धीपर्यंतच ठेवतात. म्हणजे तुम्ही फक्त विचार करता आणि कल्पना करून त्या गोष्टींमध्ये रमता, तर हे अशुभ फळ मिळत असतं. त्यामुळे प्रथम स्थानातील राहुदेव अशुभ याच गोष्टीसाठी असतात की तुम्ही जर एखादी गोष्ट त्यांनी तुमच्या डोक्यात घालवून दिली तर तुम्ही त्याच्यावर क्रिया करणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचं काम अर्धवट राहतं, तुम्हाला हवी तशी कामे पूर्ण होत नाहीत. याचबरोबर धनस्थानात राहुदेव असतील तर काय फळ मिळतं असं सांगितलं जातं. धनातील राहुदेव म्हणजे मोठे कर्ज, फसवणूक किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्या ठिकाणी फसवणूक होणं, अशा गोष्टी घडतात. पण असं नाहीये. धनस्थानाचे अधिपती म्हणजे धनेश शुक्रदेव होतात आणि त्याचबरोबर राहुदेव आणि शुक्रदेवांची परम मैत्री आहे, कारण ते शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आहेत, त्यामुळे विशेष त्यांची मैत्री आहे. मग अशा वेळेस धनस्थानातील राहुदेव काय करतात तर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची वारंवार संधी आणून देतात. मग त्या संधीमध्ये पाहताना आपण लाभस्थानाची स्थिती पाहिली पाहिजे, दशमस्थानाची स्थिती पाहिलीच पाहिजे. त्याचबरोबर राहुदेवांची दृष्टी, पंचम आणि सप्तम दृष्टी जर दशमेशावर येत असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी व्यापारातनं किंवा नोकरीतनं पैसा जो मिळवलेला आहे तो योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता. त्यामुळे धनस्थानातील राहुदेव मोठे गुंतवणुकी करताना फार मोठ्या प्रमाणात फसवणूक कधी करतील तर ज्या वेळेस त्यांची स्थिती उत्तम नसेल. कुठल्याही स्थानावरती ते जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस त्या ठिकाणची फळे कमी करत असतात. त्यामुळे धनस्थानावरती जेव्हा त्यांची दृष्टी येते त्यावेळेस तुमचं आरोग्याचं थोड्याशा तक्रारी निर्माण करतात, कारण पंचम दृष्टीने ते षष्ठाला पाहत असतात. तृतीय स्थानातील राहुदेव क्रिएटिव्हिटी वाढवतो, तुमच्या जीवनामध्ये नाविन्य आणतो, नवनवीन संधी उपलब्ध करून देतो. तृतीय स्थानात राहुदेव असतील तर असा व्यक्ती फार फिरतो, करतो, अशा पद्धतीने सुद्धा राहुदेवांचं फळ तृतीयात असताना मिळत असतं. तिसऱ्या घरातील राहुदेव तुम्हाला नामांकन प्राप्त करून देतात. मीडिया क्षेत्र, युट्यूबर तुम्ही जर असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगली संधी प्राप्त करून देतात. म्हणजे तृतीयातील राहुदेव अशुभ का तर नक्कीच नाही, परंतु राहुदेवांची ही जी मी सांगितलेली फळं आहेत
ही तुम्हाला अतिउत्तम प्रमाणात मिळण्यासाठी तुमच्या कुंडलीतील राहुदेवांची स्थिती उत्तम असणं तितकंच गरजेचं आहे. राहुदेवांची पंचम दृष्टी ही सप्तमावर येते, त्यामुळे राहुदेव तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून देताना किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा लाईफ पार्टनर मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रगतीमध्ये वाढ करून देणारा अशा पद्धतीने फळ विशेष देत असतो. राहुदेवांबद्दल सांगताना चतुर्थ स्थानाचा उल्लेख मी प्रकर्षाने करेन, कारण चतुर्थ स्थान हे महत्वाकांक्षेचं आहे, मातृसौख्याचं आहे. या ठिकाणी जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस कुटुंबामध्ये कलह, मतभेद, आईसोबतचं नातं सुद्धा फार वारंवार कलहदायी अशा स्वरूपाचं निर्माण करतात. चतुर्थ स्थानातील राहुदेव वाईट यासाठी असतात कारण तुमच्या जीवनामध्ये उत्कर्षाची, प्रगतीची संधी तुम्हाला ते निर्माण करून देतात, पण तुम्ही त्याचं सोनं कितपत करताय हे फार महत्वाचं आहे. राहुदेव या ठिकाणी कुंभ राशीचे असतील तर अतिशय श्रेष्ठ चांगली फळे तुम्हाला मिळत असतील. तुम्ही जर त्या चतुर्थ स्थानामध्ये कुंभ रास तुमच्या कुंडलीमध्ये आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगतीच्या वाटेवरती आहात की नाही, कारण कुंभ राशीचे राहुदेव हे विशेष चांगली फळे तुम्हाला देत असतात. वृषभेचे राहुदेव जर तुमच्या चतुर्थ स्थानात असतील तर तुम्हाला मातृसौख्य उत्तम प्रकारे देत असतात, परंतु वृश्चिकेचे जर आले तर मात्र तुम्हाला नात्यामध्ये दुरावा अंतर निर्माण करून देतात. विभक्तपणा, ताटातूट हे त्यांच्या प्रकर्षाने महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. या गोष्टी ते देत असतात, सातत्याने देत असतात. कुटुंबामध्ये तुम्हाला विभक्त करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला कुटुंबापासून वेगळं करण्यासाठी ते प्रवृत्त करत असतात. राशीपत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाचे आहे. या ठिकाणी जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस अनेकदा लोकांकडनं ऐकलं जातं की पंचमातील राहुदेव आहेत, संतान प्राप्ती होणार नाही, पंचमात राहुदेव आहेत, तुला संततीचं सुखच मिळणार नाही. तर असं अजिबात नाही. पहिली संतती कदाचित दगावू शकते किंवा संततीबाबत काहीतरी अडचणी किंवा मेडिकल ट्रीटमेंट घेऊनच संतती होऊ शकते, हा एक भाग त्या ठिकाणी येतो. परंतु पंचमस्थानाचे मालक गुरुदेव यांच्या सुद्धा सगळ्या कुठल्या स्थानांमध्ये ते आहेत, किती डिग्रीवर आहेत, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे. तेव्हा कळू शकतं की संतती योग कसा आहे आणि त्यानुसार पंचमातील राहुदेवांचं शुभ अशुभ फळ तुम्ही काढू शकता. पंचमात राहुदेव आहेत, संतती होणारच नाही या भीतीखाली तुम्ही कोणीही राहू नका, कारण राहुदेव पंचमात आले तर तुम्हाला प्रथम संतती होताना विलंब होतो किंवा प्रथम संततीच्या वेळेस मेडिकली ट्रीटमेंट जास्त घ्यावी लागते. या गोष्टी घडू शकतात. परंतु शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा राहुदेव हे तुम्हाला शिक्षणामध्ये 1 वर्ष वाया जाण्याची शक्यता आणतात, म्हणून पंचमातील राहुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी जी रास आहे किंवा त्या ठिकाणचे जे पंचमेश आहेत त्यांची उपासना आणि राहुदेवांची उपासना तुम्ही सातत्याने केली किंवा नवग्रह स्तोत्र पठण केलं तर तुम्हाला या पंचमातील राहुदेवांची अशुभ फळे कमी प्रमाणात मिळतील. त्यात आले तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या आजारपणामध्ये व्यस्त करतात, पैसा खर्च करायला लावतात, ही गोष्ट होऊ शकते. पण यासाठी तुमचा षष्टेश जर कुंडलीमध्ये सुस्थितीमध्ये असेल, उत्तम स्थितीमध्ये असेल तर मात्र या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात होत नाहीत, अगदी अल्प प्रमाणात हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर राहुदेवांच्या सोबत शनिदेव आले तर सोयरायसिस, कोड किंवा त्या प्रकारचे जे आजार जास्त दीर्घकाळ टिकणार आहेत असे आजार तुम्हाला होऊ शकतात. पण यासाठी सुद्धा षष्टेशावरती जर शुभग्रहांच्या दृष्ट्या येत नसतील तरच हे कुयोग येतात, अन्यथा हे कुयोग येत नाहीत. त्यामुळे जो हा मुद्दा आहे की षष्टातील राहुदेव मोठे आजार पण देतात आणि पैसा सगळा खर्च करायला लावतात, तर असं अजिबात नाही. षष्टातील राहुदेव कर्जबाजारी करतात, तर असंही नाहीये. षष्टातील राहुदेव हे तुम्हाला कर्ज विविध प्रकारे घेऊन तुमची महत्वपूर्ण कार्य तुम्हाला पूर्ण करून देण्यासाठी मदतच करत असतात. षष्टात ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेव आहे असा व्यक्ती क्रिएटिव्ह असतो, फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला बिझनेस किंवा आपल्या वडिलांचा बिझनेस सुस्थितीमध्ये चालावा यासाठी नवनवीन ठिकाणी गुंतवणुकी करत राहतो आणि 4 ठिकाणावरनं पैसे कमवून आपला व्यवसाय अगदी टॉप लेवलला घेऊन जातो. त्यामुळे षष्टातील राहुदेवांबद्दल भय चिंता अजिबात डोक्यात ठेवू नका. त्यामुळे पत्रिकेतील प्रत्येक ग्रह आपल्या ऊर्जेने तुम्हाला ऊर्जान्वित करण्यासाठी त्या ठिकाणी असतो. तुम्ही त्याची चांगली फळं घ्यायची असतात. फळांची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ आध्यात्मिक उपासना आहेत, त्या करून तुम्ही त्या अशुभ फळांची तीव्रता कमी करून घेऊ शकता. पण कुठल्याही प्रकारच्या गैरसमजुतीमुळे
प्रत्येक ग्रहाबद्दलचं तुमच्या मनामध्ये असणारी भीती, चिंता या तुम्ही कमी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे राहू देव हा आत्मकारक ग्रह आहे, अतृप्त ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेव जास्त डिग्रीवर आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये तो आत्मकारक म्हणून जाणला जातो, तर तो अतृप्त ग्रह आहे. त्यामुळे तो फक्त तुम्हाला इच्छाशक्ती वाढवतो. तुमच्याकडे संपत्ती आहे तरी अधिक संपत्ती असावी, तुमच्याकडे ज्ञान आहे तर अधिक ज्ञान असावं, तुमच्याकडे खूप सुंदर काम तुम्ही करता, एखाद्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्ही आहात, चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय, तरी सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगलं मला काम करायचंय, ही इच्छाशक्ती राहू देतो. हे तुम्हाला राहुदेवांचं फळ कायम मिळत असतं. ते कुठल्याही स्थानात असतील तरी तुम्हाला हे चांगलं वाईट फळ देतच असतात. म्हणून राहुदेवांचं नामस्मरण तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. राहुदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? राहुदेवांसाठी तुम्हाला मी विशेष सांगायचं झाल्यास नवग्रह मंत्रातील राहुदेवांचा जप तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही गोरगरिबांना, भटक्या कुत्र्यांना, पशुपक्ष्यांना तुम्ही अन्नदान करत चला. गाईला चारा दिल्याने सुद्धा तुमच्या कुंडलीमधील अनेक दोष नष्ट होतात, कारण तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवतेंचा निवास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही गाईला सुद्धा चारा घालू शकता. त्यासाठी कुठला वार पाहण्याची आवश्यकता नक्कीच नाही. दिलेल्या उपासना करा. राशीफळ तुम्ही अगदी मनापासून पाहता, तुम्हाला आवडतं, त्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन घेऊन पुढे जात आहात. त्याच पद्धतीने या ग्रहांबद्दलचे सुद्धा समज गैरसमज दूर करण्यासाठी हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आता मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.